नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपल्याला या सँड फिल्टर बद्दल मी माहिती देणार तुम्हाला. तर हे सँड फिल्टर काय आहे, नेमकं कशासाठी वापरलं पाहिजे आणि याचा उपयोग काय काय. तर जेव्हा आपण आपल्या शेतीत आपल्याला पाणी द्यायचं असतं, आपली जमीन जर नदीकाठी असेल, पाटबंधारे शेजारी असेल, तर त्यावेळेस होतं काय की पार्टिकल जे छोटे छोटे वाळूचे त्याचे कण आहे ना, आपले जास्त येतात, विहिरीत येतात किंवा पाईपलाईनने येतात. तर ते जर आपल्या ठिबकमध्ये गेले तर आपलं ठिबक चॉकअप होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर तुम्ही हे बघू शकता, हे प्रायमरी फिल्टर आहे सँड फिल्टरचं. तर हे प्रायमरी फिल्टर करतं काय, तुम्हाला आधी मी प्रोसेस दाखवते कशी होती काय. तर इथून पाणी येतंय, आपलं जे पाटबंधारा असेल किंवा नदी असेल तिथून, विहिरीतून पाणी इथून येतंय. इथून इनर हे आपण थोडक्यात इथून आतमध्ये घेतो पाणी, इथून येतंय. इथं प्रेशर वॉल आहे तुमचा, याच्यावर प्रेशर कळतोय आपल्याला किती प्रेशर आहे काय. तर इथं एक कॉक पण आहे आपल्याला बंद चालू करण्यासाठी इथं. तर तुम्ही इथं बघू शकता सेकंड इथं प्रेशर वॉल आहे. तर इकडं आपण सबलाईन काढलेली त्याला. तर प्रेशर आल्यानंतर किंवा इथं काही जर अडचण आली तर इथून आपण पाणी काढू शकतो. ठीक आहे. तर इथं सँड फिल्टर आहे. सँड फिल्टरमध्ये एअर निघण्यासाठी इथं आपण वरती बनवलेलं आहे, खाली सँड आहे. त्याच्यात साधारणतः 100 किलो वाळू असते, सिलिकॉन बेसची वाळू असते. तर होतं काय की पाण्यात पार्टिकल आल्यानंतर इथं फिरला जातो गोल. तर याचे पार्टिकल खाली गेल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता, याच्यात खाली इथं ते जे पार्टिकल आहे ते खाली जातात आणि इथं तुम्ही बघू शकता इकडून आउटलेट आहे याचं. इथून जे आपलं स्वच्छ पाणी आहे ते निघतं. तर तुम्ही म्हणताल हे काय, हे तर हे स्क्रीम फिल्टर आहे. हे प्रायमरी फिल्टर, हे स्क्रीम फिल्टर. स्क्रीम फिल्टर मधून इथून आपलं जे स्वच्छ पाणी आहे ते इथून बाहेर निघतं. इथं तुम्ही बघू शकता इथं टिपाडापाशी. तर इथं त्याला आपण फर्टिगेशन साठी सिस्टीम डायरेक्ट विहिरीत केलेली आहे. तुम्ही इथं पण करू शकता स्क्रीन फिल्टरला. तर ह्या अशा पद्धतीने केल्यानंतर आपलं ठिबक आहे ना चॉकअप होणार नाही आणि जे पार्टिकल आहे ते आपल्या पाईपलाईन मध्ये जाणार नाही आणि आपलं ठिबक तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही सेटअप केला पाहिजे. जे विहिरीचं पाणी किंवा नदीचं पाणी, पाटबंधाऱ्याचं पाणी वापरतात त्यांनी या सिस्टीमचा अवलंब केला पाहिजे. याच्यातून असं होणार आहे की तुमची जी ठिबकची त्याची लाईफ आहे ती वाढणार आहे, चॉकअप होणार नाही आणि जे आपण डिस्चार्ज असतो प्रत्येक पॉइंटला पाडण्याचा तो सारखा राहील. तर तुम्ही बघू शकता ह्या सिस्टीमवर तुम्ही एरिया बघू शकता की टोटली इथं 10 एकर ह्या सिस्टीमवर त्यांनी रन केलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. अशीच माहिती तुम्हाला आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच वेगवेगळी माहिती मिळवा. आपल्या चॅनलचं नाव आहे ॲग्रिकॉस 950. धन्यवाद.